हॅलो एव्हरीवन. तर मी आज एक लेख वाचणार आहे तुमच्यासाठी. उच्च आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीच्या सवयी. जर तुम्हाला काही आत्मविश्वास वाढवायचा असेल तर हा लेख खूप उपयुक्त आहे. मी सुरुवात करते. कुठलीही व्यक्ती सदा सर्व काळ आत्मविश्वासाने वागू शकत नाही. काही जण मात्र स्वतःविषयी अगदी निर्धोक खात्री असते. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून इतरांना आश्चर्य वाटत राहते. यामागील गुपित काय, असा प्रश्न त्यांना पडला असतो. उच्च आत्मविश्वास असलेल्या व्यक्तींच्या सवयीबाबतची काही निरीक्षण, त्यातून तुम्हाला काही शिकता येईल. पहिलं, त्यांना स्वतःविषयीची स्वतःच्या क्षमताची तीव्र संवेदना असते. म्हणजे आपण काय करत असतो याचा त्यांना संपूर्ण अंदाज असतो. आपल्याला काय आवडते आणि काय नाही यांची त्यांनी जाणीव असते. विविध अनुभवांनी समृद्ध आणि स्वतःच्या क्षमताविषयी विकसित झालेली तीव्र संवेदना त्यांच्यापाशी असते. स्वतःच्या मर्यादाची त्यांनी व्यवस्थित कल्पना असते. दुसऱ्याला आनंद वाटावे म्हणून ते खुश करण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. असा अर्थ असा नव्हे की स्वतःचा अहंकार जोपण्यासाठी ते बहुमताचा अनादर करतात. तिसरं, भूतकाळातील घटनांमध्ये न रमता ते त्यापासून शिकतात. भविष्यातील वाटचालीसाठी भूतकाळातील अनुभवाचा फायदा होत असतो हे त्यांना माहीत असते. फक्त भूतकाळातील चिटकून राहायचे नाही याची त्यांना जाणीव असते. चौथा, ते त्यांच्या ध्येयाचे आणि स्वप्नांच्या दिशेने चालत राहतात. त्यांना अडचणीही येत राहतात. अनेकदा भीती वाटते, पण कसेही करून ते स्वप्न साकार करतातच. 5. हातून घडणाऱ्या चुका म्हणजे शिकण्याची संधी, असा त्यांचा दृष्टिकोन असते. स्वतःच्या चुकाबद्दल ते स्वतःला त्रास करून घेत नाहीत. चुकांमधून मार्ग शोधून पुढे यशस्वी होण्याचे तंत्र त्यांनी अवगत केलेला असतो. 6वा पॉईंट, ते नेहमी नव्या गोष्टीचे स्वागत आणि स्वीकार करतात. अनुभव हा सगळ्यात मोठी शिक्षक आहे, असा यांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे नव्या गोष्टी स्वीकारण्यातून अनुभव अधिक प्रगल्भात येते. 7वा पॉईंट, परिस्थितीशी बळी ठरण्याची त्यांची तयारी नसते. त्यांना माहीत असते की प्रत्येकाच्या आयुष्यातच अडचणी आणि आव्हाने असतात. अडचणी बाऊ करून परिस्थितीच्या बळी ठरण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. अर्थातच प्रत्येकाला आपण केलेल्या चुकीची टोचणी लागत असते, पण कधीही